इमेज 100% सुरुवातीला डॅमेज झाली, पण मराठ्यांच्या बाजूने स्टँड घेतल्यानं ती इमेज उजळून निघाली। जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार, त्यांच्या खांद्याला खांदा लावून बच्चू कडू सुद्धा चालणार। पॉलिटिकल अँगल लावला तर बच्चू कडू लंबी रेस खेळतील आणि सरकारमध्ये वेटेज वाढवतील। 3 इम्पॅक्ट बच्चू कडूंच्या फेवरमध्ये दिसतील। इतकं जरांगेंच्या मॅटरमध्ये बच्चू कडूंनी कमावलं। नेमकं घडलंय का? राज्याच्या राजकारणामध्ये एकीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं मॅटर गाजतंय, तर गेल्या 2 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचं सुद्धा मॅटर गाजतंय। फरक इतकाच आहे की एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या बाजूने जे काही मॅटर झालेलं आहे ते आपापसात सोडवलं जाऊ शकतं। म्हणजे काय, तर त्याला कायदेशीर, तांत्रिक, यांत्रिक सगळ्याच बाजू आहेत। परंतु या पलीकडे जाऊ मनोज जरांगे पाटील मात्र जनतेमध्ये उतरलेला माणूस आहे आणि ते मॅनेज करणं थोडंसं कठीण जातं। अशामध्येच बच्चू कडूंचा रोल खूप महत्त्वाचा ठरला। जर मनोज जरांगे पाटील कुणाचं ऐकत असतील तर ते आहेत एकमेव बच्चू कडू। मनोज जरांगे पाटलांच्या तोंडून फक्त बच्चू कडूंबाबतच गोडवा निघाला आणि त्यामुळे 3 कोटींपेक्षा जास्त मराठ्यांसमोर बच्चू कडूंची प्रतिमा उजळून निघाली। ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली, त्या बंडखोरीतीलच एक भाग म्हणून बच्चू कडू सुद्धा समोर आले होते आणि त्यानंतर बऱ्यापैकी बच्चू कडूंची इमेज डॅमेज झाली। पुढे जाऊन त्यांना मंत्रिपदही मिळालं नाही आणि तेव्हापासून बच्चू कडू घरचा आहेर सरकारला देतात। आणि अशा सगळ्यामध्ये आता मनोज जरांगे पाटलांच्या मॅटरमध्ये लीड रोल प्ले करण्याची संधी बच्चू कडूंना मिळाली आणि त्याच संधीचं सोनं बच्चू कडूंनी केलं। ज्यावेळी 20 जानेवारीला अंतरवाली ते मुंबई असा प्रवास सुरू होणार आहे, त्यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात आपणही सहभागी होणार असं सांगून बच्चू कडूंनी पुन्हा एकदा सरकारची ताणली। बच्चू कडू हे ठामपणे सांगतात, मी मराठा आहे आणि मराठ्यानंतर मी कुणबी झालो आणि त्यामुळे हे जी लढाई आहे ती माझीच आहे, माझ्याच भावांची। आणि अशा सगळ्या घडामोडींमध्ये बच्चू कडू त्यांचा लीड रोल जो आहे तो प्ले करतात। एकीकडे याचे पॉलिटिकल फायदे जे आहेत ते बच्चू कडूंना मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतात। पहिली गोष्ट म्हणजे मराठा विषय असो किंवा जरांगेंच्या विषयामध्ये त्यांनी जो लीड रोल प्ले केलेला आहे त्यामुळे सरकारमध्ये त्यांची एक घटक पक्ष म्हणून ताकद जास्त वाढते। दुसरा मुद्दा, काही महत्त्वाच्या जागा ज्या जागांवरती बच्चू कडू जे आहेत ते दावा ठोकून आहेत, बच्चू कडूंच्या फेवरमध्ये निर्णय दिला नाही आणि बच्चू कडूंनी वेगळा काही निर्णय घेऊन जर आपले उमेदवार त्या ठिकाणी उतरवले तर मराठा समाजाची वोट बँक आपसुकच बच्चू कडू यांच्याकडे जाऊ शकते। आणि इम्पॅक्ट नंबर 3, बच्चू कडू आता स्वतंत्र जरी झाले आणि स्वतंत्र होऊन जरी लढले तर त्यांचा एक घटक पक्ष मोठा होण्याची नामी संधी त्यांना चालून आलेली आहे। असो, या सगळ्या घडामोडींमध्ये बच्चू कडू यांनी एक उदाहरण सुद्धा सांगितलंय। एक नमुना आम्हाला भेटला, यामध्ये राघोजीराव लिहिलंय। या नमुन्यात गाव आलं पण आडनाव आलं नाही। आडनाव न आल्यामुळे शोधणं खूप कठीण आहे। तो एक प्रस्ताव आपण नव्यानं तयार करत आहोत। म्हणजे काय, सगळे सोयऱ्यांचा विषय यामध्ये सुरू आहे, परंतु बच्चू कडूंना सध्याच्या घडामोडींमध्ये खूप जास्त वेटेज आहे। एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, सगळ्यांनाच समजतंय मनोज जरांगे पाटलांनी काही 2-4 शब्द ऐकून जरी घेतले तर ते ऐकून घेणाऱ्यांमध्ये सगळ्यात अगोदर जर बच्चू कडू सांगत असतील तरच ते ऐकून घेतील। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर जरांगेंच्या मॅटरमध्ये बच्चू कडू खूप काही कमावून बसलेत। याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।